नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज शेवपुरी बनवणार आहे। यासाठी 2 बटाटे घेतलेत, तर वरचं साल काढून धुवून घेतलेले आहेत। फोडी करून घ्यायच्यात मध्यम आकाराच्या। दोन्ही बटाट्याच्या फोडी तयार झालेल्या आहेत, बघू शकता। कुकरमध्ये टाकून घ्यायच्यात फोडी बटाट्याच्या। आणि इथे मी डाळ केलेली आहे वाटाण्याची हिरव्या, तर ही पण याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तर आता बघू शकता एकदम छान असं शिजलेलं आहे। मऊसूद अशी डाळ तयार झालेली आहे शिजून। तर आता याला थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचे, लाल तिखट टाकायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची। स्मॅशरनं याला एकजीव करून घ्यायचे चांगलं। तर आता एकजीव करून झालेला आहे, एका भांड्यात काढून घेतलेला आहे। तर इकडे मी चिंचेची चटणी बनवणार आहे। तर चिंच 1 ते 2 तास भिजत घालायची आणि नंतर अशा पद्धतीने भिजल्यावर सर्व याचा गर काढून घ्यायचा आहे आणि एका गॅसवर कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याच्यावर साहित्य टाकून घ्यायचं आहे। आता लाल तिखट टाकायचे, बेडगी मिरची पावडर टाकलेला आहे मी, गूळ टाकायचा आहे, मीठ टाकलेलं आहे। तर इथे मी काळं मीठ वापरलेलं आहे आणि थोडंसं जिरे पावडर टाकायचे। आता इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला 1 चमचाभर पाण्यात विरघळून याच्यामध्ये टाकायचे चिंचेच्या चटणीमध्ये। तर याच्यामुळे एकदम छान घट्टसरपणा येतो चटणीला आणि एकदम खायला पण चवदार लागते। तर बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। इथं चिंचेची चटणी तयार झालेली आहे। आता मी हिरवी चटणी बनवून घेणार आहे। तर याच्यासाठी मी कोथिंबीर बारीक कट करून घेणार आहे। तर साहित्य टाकायचे, लसूण, पुदिन्याची पानं, कोथिंबीर टाकायची, हिरवी मिरची टाकलेली आहे, थोडीशी शेव टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचे, धने जिरे पावडर टाकायचे आणि थोडंसं काळं मीठ टाकायचे, अर्ध लिंबू पिळलेला याच्यामध्ये आणि आता एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची। थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये। तर बघू शकता एकदम छान अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे। आता मी पुरी बनवण्यासाठी पीठ मळत आहे। 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे थोडासा। तर 1 चमचा मोठा तूप घेतलेला आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचे। तर सुरुवातीला तूप आणि पीठ मिक्स करून घ्यायचे चांगलं। तर मध्यम आकाराचं पीठ मळून तयार झालेलं आहे। झाकण ठेवलेलं होतं 10 ते 20 मिनिट आणि आता एकजीव करून घेतले पिठाला। तर इकडे तर गॅसवर कढई ठेवली आहे, तेल टाकले तापायला आणि पुऱ्या लाटून घ्यायच्यात। तर मी 1 मोठी चपाती लाटलेली आहे आणि अशा पद्धतीने टोपणाने छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्यात। पुरी फुगू नये म्हणून यासाठी मी काट्या चमच्याने वेज पाडणार आहे आणि एकदम छान असे तयार झालेले आहेत पुरे। तर आता तेल तापलेलं आहे, तेलामध्ये सोडून द्यायच्यात। तर दोन्ही बाजूनी पलटून असं मध्यम गॅसवर कुरकुरीत अशा तळून घ्यायच्यात। तर बघू शकता एकदम छान असे पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तयार केलेल्या आहेत मी, बघू शकता। तर मी आता खाण्यासाठी पुऱ्या तयार करून घेणार आहे। यासाठी सर्व साहित्य तयार केलेलं आहे, बघू शकता। तर प्लेटमध्ये पुरे घेतलेले आहेत। तर सुरुवातीला बटाटे टाकायचे याच्यामध्ये। तर पुरीवर बटाटे टाकलेला आहे आणि याच्यावर लाल चटणी टाकून घ्यायची चिंचेची आणि थोडा कांदा टाकायचे, हिरवी चटणी टाकायची याच्यावर। तर सर्व पुऱ्यावर हिरवी चटणी टाकून झालेली आहे। तर आता मी शेव टाकून घेणार आहे याच्यावर। शेव तयार झाली, थोडंसं लाल चटणी टाकायची याच्यावर। बघू शकता एकदम छान अशी पुरी तयार झालेली आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।